मोहनलाल यांचा मल्याळम पिक्चर रिलीज झाला होता 25 जानेवारी 2024 रोजी। पिक्चरचं बजेट होतं 60 करोड, पण त्या पिक्चरने बॉक्स ऑफिसवर टोटल कलेक्शन केलं आहे 30 करोडचं। पिक्चरचं कलेक्शन म्हणावं तेवढं झालं नसल्यामुळे ना हा पिक्चर आता डिझनी प्लस हॉटस्टारवर आपल्याला बघायला भेटणार आहे। आणि या पिक्चरचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, ज्याचा मल्याळम मधला ट्रेलर होता तो ट्रेलर एवढा भारी होता, 2-2.5 मिनिटाचा ट्रेलर होता। आणि त्या ट्रेलर मध्ये ज्या प्रकारे त्यांनी डबिंग केली होती, ज्या प्रकारे बीजीएम वाजत होतं, त्या ट्रेलरचा जसा फील येत होता, मल्याळम जरी असला तरी आपल्याला ते फील येत होता, तो फील आपल्याला हिंदीमध्ये बघायला भेटणार नाही। डिझनी प्लस हॉटस्टार वाल्यांनी हा एकदम चुतियापणा केलेला आहे, काही गरजच नव्हती। जरी करायचं होतं तुम्हाला डबिंग हिंदी व्यवस्थित करायला पाहिजे होती, बीजीएम कुठलाही मॅच होत नव्हता। आणि जर ओरिजिनल तुम्ही ट्रेलर बघितला, पिक्चर ज्यांनी बघितलाय त्यांच्यासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे, पण हिंदीमध्ये जर पिक्चर तुम्हाला बघायचा असेल तर पिक्चरचा डबिंग व्यवस्थित झालेलं नाही। हॉटस्टारवाल्यांनी पिक्चरचा डबिंग नीट केलेला नाही, त्यामुळे आपल्याला पिक्चर बघायला मजा येणार नाही। आपल्याला माहिती आहे की या पिक्चरमध्ये सोनाली कुलकर्णी यांनी काम केलेलं आहे, केवढी भूमिका आहे, छोटी आहे मोठी आहे मला माहित नाहीये, पण ज्यावेळेस पिक्चर आपल्याला बघायला भेटणार आहे त्यावेळेस लक्षात येणार आहे। पिक्चरची कमाई तेवढी काही खास झाली नव्हती, एवढा मोठा कलाकार आहे मोहनलाल सारखा, त्यांचा पिक्चर चाललेला नाही। आपण म्हणतो की हा फक्त मराठीमध्येच होते, पण हे सगळं बाकीच्याही इंडस्ट्रीमध्ये होत असते। 65 करोडचा हा पिक्चर आहे, त्यांनी बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलेलं फक्त 30 करोडचं। म्हणजे बघायला गेलं ना तर आपण जसं म्हणतो की मराठीमधले ऑडियन्स बघायला जात नाहीयेत पिक्चर, पण तसं नाहीये। मल्याळम मधले किंवा कन्नडामधले, तेलुगू, तमिळ ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये हीच बोंब आहे, त्यामुळे आपण मराठीला शिव्या देऊन काही उपयोग नाही। मराठी ऑडियन्स जात नाही, मराठी पिक्चर बघत नाही असं काहीही नाहीये। पिक्चर चालणं हे फक्त ऑडियन्सवर डिपेंड करते की ऑडियन्स पिक्चर बघायला जाणार आहे किंवा नाही, आणि किती ऑडियन्स पिक्चर बघायला गेलेले आहे, बॉक्स ऑफिसवरचं काय कलेक्शन आहे, किंवा मग त्याच्यासोबतचा एखादा पिक्चर कुठला आहे, हे सगळं मॅटर करतंय। म्हणून या पिक्चरचा ट्रेलर मला अजिबात आवडलेला नाही। मल्याळम मधला ट्रेलर मला आवडलेला होता आणि हा हिंदी ट्रेलर आवडलेला नाही। डिझनी प्लस हॉटस्टारवर 23 फेब्रुवारीला हा पिक्चर रिलीज होणार आहे। ज्यांना इच्छा आहे त्यांनी हा पिक्चर बघावा, ज्यांना इच्छा नाही त्यांनी पिक्चर नाही बघितला तरी चालेल।